चला तर मित्रमंडळींनो, आजचा नाश्ता एकदम चटपटा आणि कुरकुरा आहे, जो तुम्ही पाहताच क्षणी ना तुमच्या तोंडाला पाणी सुटेल असा आहे. आणि तुम्ही जर पाहुण्यांसाठी हा बनवला ना, तर पाहुणे रेसिपी विचारल्याशिवाय राहणार नाहीत. एवढा चटपटा आणि कसा बनवलेला आहे. खूप इझी आहे बनवायला. 10 मिनिटांमध्ये हा नाश्ता रेडी होतो. तर चला सुरुवात करूया. त्याआधी तुमचं स्वागत आहे माझ्या इंडियन किचन चेस्का कुकिंग चॅनलमध्ये. सर्वात आधी आपल्याला घ्यायचे कांदे. कांदे आपल्याला असे उभ्या साईडचे कापून घ्यायचे आहे. जवळपास मी इथे 5 ते 6 मोठे कांदे घेतलेले आहे. तुम्ही कमी जास्त करू शकता क्वांटिटीमध्ये. अगर तुम्हाला जास्त बनवायचे असेल तर तुम्ही नक्कीच कांदे जास्त वापरा. आता यामध्ये 1 कटोरी भरून टाकू आपण कोथिंबीर. हिरवा कोथिंबीर खूप छान असा दिसतो. सोबतच इथे टाकून घेऊया 4 चम्मच बेसन. बेसन हे आपल्या घरी असतेच, तर 4 चम्मच इथे बेसन वापरायचं आहे. समोर जर आपल्याला वाटलं की बेसन इथे कमी पडत आहे तर आपण नक्कीच वापरूया. तर चला आता यामध्ये टाकून घेऊया थोडंसं ओवा. ओव्यामुळे पचन सुद्धा होतं आणि खायला सुद्धा खूप छान असे टेस्ट येतो. सोबतच इथे अर्धा चम्मच जिरे घातलेला आहे. जिऱ्यामध्ये पण खूप छान असा स्मेल येतो. तुम्ही इथे तांदूळ पिठाचा सुद्धा वापर करू शकता, त्यामुळे पण सुद्धा खूप खुसखुशीत असे बनतात. आता यामध्ये बेसिक मसाले टाकायचे. धने पावडर, मीठ चवीनुसार घाला कमी जास्त. आता यामध्ये 1 चम्मच मी लाल तिखट वापरलेला आहे. तुम्ही हिरवी मिरची सुद्धा इथे वापरू शकता बारीक कट करून, बट हिरवी मिरची लहान लेकरांना खाता नाही येत काढून, म्हणून मी इथे लाल मिर्च पावडर वापरलेला आहे. आता यामध्ये थोडं ना पाणी टाकून घेऊया आणि पाणी टाकून हाताने असे छान असं मिक्स करून घेऊया, जेणेकरून जे आपले कांदे आहेत ना थोडे सॉफ्ट होतील आणि छान असा स्पंज सुद्धा बनेल. तर बघा इथे थोडं बेसन पीठ कमी वाटलं, तर त्यामुळे इथे मी 1 ते 2 चम्मच बेसन पीठ वाढवायचं आहे. तुम्ही क्वांटिटीनुसार वाढू शकता कमी जास्त, जर तुम्हाला वाटलं तर वाढू शकता अथवा नाही वाढू शकत. आता बघा छान असं मिक्स झालेलं आहे. तर याला आपण साईडला सोडून देऊया. आता आपल्या समोर काय करायचं आहे तर चला बघूया. आता इथे घेतलेले आपण ब्रेड. छोटी साईज घेतलेली आहे मी ब्रेडची. तुम्ही मोठी साईज सुद्धा घेऊ शकता, बट छोटी साईज घेतली ना तर हेच खूप मोठे असे बनतात, कारण तुम्ही समोर बघितलंच असेल. तर बघा आता इथे असे कट करून घ्यायचा. ट्रायंगल साईजचं कट केलेलं आहे मी. तुम्ही असे साधे छोटा ब्रेड पूर्ण सुद्धा बनवू शकता, बट असं छोटं कट करून मी बनवलेलं आहे, ज्यामुळे खूप छान असा लुक सुद्धा येतो. आता याला सर्व आपल्याला कट करून घ्यायचे आहे. क्वांटिटी मी पहिलेच सांगितलं, तुम्ही कमी जास्त करू शकता. तुम्हाला जेवढे तसं आपण हे जेवढे बनवले ना तेवढे हे कमीच पडतात खायला. आणि चव याची इतकी भारी लागते ना की तुम्ही एकदा ट्राय कराल ना तर नक्की नक्की तुम्हाला वाटेल की नाही इकडे हा पकोडा खूप जास्त छान वाटतो, तर आपण हाच ट्राय करूया. तर एक ब्रेड घ्यायचा. आपल्याला ब्रेडला ओला बिलकुल अजिबात करायचं नाही आहे, पाण्यामध्ये घालायचं नाही आहे. तसाच ब्रेड आपल्याला या कांदे याला बरोबर असे चिपकवून द्यायचे. बघा अलगद अशी चिपकल्या जाते. आता गरमागरम तेलमध्ये ना याला फ्राय करून घ्यायचं आहे. तेल हे आपल्याला छान असं गरम पाहिजे, त्याच्यानंतरच यामध्ये सोडा, नाहीतर मग ते कांदे इकडे सुटल्यासारखे होतात. आता जेवढे क्वांटिटी मध्ये बसतात ना तेवढेच घाला. आता छान असं एका साईडचं कुरकुरीत कांद्याचा कलर गोल्डन येईपर्यंत त्याला अजिबात पलटवू नका. आता असं वाटलं की नाही एका साईडचा कलर छान असा झालेला आहे, नंतरच त्याला आपण दुसऱ्या साईडने पलटू. बघू शकता कलर किती छान असा आलेला आहे. आणि दोन्ही साईडने असे छान कुरकुरीत भाजून झाले ना तर याला काढून घ्या चाळणीमध्ये, जेणेकरून एक्स्ट्रा ऑइल जे आहे ना ते निघून जाईल. आणि यामध्ये आपण बेसन पीठ वापरलेलं आहे ना, त्यामुळे हे कमी ऑइली होतात, कारण की ऑइल आतमध्ये एकदम ऑब्झर्व नाही करत. तुम्हाला वाटत असेल की आपण यामध्ये ब्रेड टाकलंय तर ब्रेड ऑइलला ऑब्झर्व करे, तर बिलकुल असं होत नाही, कारण की याला लेअर आहे कांद्याची, तर त्यामुळे ऑइल बिलकुल आतमध्ये जात नाही जास्त. आणि बघा खायला एवढा चविष्ट आहे ना, तुम्ही नक्की ट्राय कराल. आणि बघा दिसायला पण खूप जास्त छान वाटतं आणि थोडंसं युनिक पण आहे. म्हणजे ओळखायला सुद्धा आपल्याला भारी जातो की नाही हा पकोडा आहे तरी कशाला. नेहमी नेहमी आपण आलूचेच पकोडे बनवतो, पण हा थोडा युनिक आहे, वेगळा आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. बघू शकता एकदा किती क्रिस्पी आणि क्रंची झालेला आहे, आणि ऑइल तर आतमध्ये बिलकुलच नाही आहे. तर बघा याला तुम्ही चटणी सोबत, मिरची सोबत, कशासोबतही सर्व करा, खायला अप्रतिम असा लागतो. तर मित्रांनो, तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल ना तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय. टेक